जसं तुम्ही मला म्हणालात आत्ता ना की या वयात कसं एवढं सगळं, कारण सोपं नाही असे कारण 6-6 तास तुम्ही एका ठिकाणी बसता. ग्लॅमरस सगळ्यांना आवडतं, पण ते असं वाटतं ना, मलाही वाटतं असं की, पण तशी मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये फार ग्लॅमरस आहे, बट मला रोल सगळे रॉनेसवाले मिळालेत पहिल्यापासून. मी गोड नाही दिसत का? छान दिसतेस. मी गोड बोलते ना. हो, मला तेच कळत नाही की मला गोड रोल का मे ते तू जास्त छान करतेस. तुझ्यात तो एक कडकपणा आहे, बिंदासपणा आहे, बेधडकपणा आहे, बेधडकपणा आहे, रॉनेस आहे, पण कधी कधी असं वाटतं की एक कलाकार त्याच्यामध्ये टाईपकास्ट होतोय. मी तुला म्हणणार होते तशी झाली, कारण मला असं आत्ता स्वतःला फील होतंय की मी टाईपकास्ट झाली त्या गोष्टीमध्ये. का गं? कारण बघा ना, जो ग्राफ आहे माझा एक कलाकार म्हणून, ज्या भूमिका मी ज्या प्रकारच्या निभावलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये रॉनेस खूप आहे, बेधडक आहे, निगेटिव्ह शेड्स आहेत. बट मला परफॉर्म करायचं आहे गोड, चुलबुली, अशी काहीतरी. कारण मला असं वाटतं की माझ्यात त्या गोष्टी आहेत. एक नृत्याची कला असणं फार गरजेचं आहे. खरी हिरोईन ज्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बघा, वैजयंतीमाला, हेमा मालिनी, पद्मिनी, ह्या सगळ्यांना आपण बघतो त्यावेळेस एखादा रोमॅन्टिक रोल मला खरंच फार करायची इच्छा आहे. हे सगळे मला करायचे आहेत, बट नाव मला असं वाटतं की थोडं ते टाईपकास्टमध्ये मी आत्ता त्या असं वाटतं. पण तुला नाही का वाटत हल्ली जरा कास्टिंग करताना लोक बघतात हिला फॉलोअर्स किती आहेत? खूप. कारण आधी तुला टिकटॉकचे फॉलोअर्स होते. हो. मग आता हे ट्रेंड बदलत चाललाय का? ऑनेस्टली येस, ट्रेंड बदलत चाललेला आहे. ॲक्टिंगपेक्षा तुला फॉलोअर्स किती आहेत? हे होतं ना. म्हणजे आता मी एखादं कास्टिंग डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला मी माझी प्रोफाईल पाठवली तर ते विचारतात की तुमचे फॉलोअर्स किती आहेत. ॲक्टिंगशी काय मतलब नाही. पहिला हा प्रश्न येतो. आणि हे खरं आहे जे काय आहे ते आत्ता जे होतं आहे. कारण असं होत आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून असं वाटतंय मला की आजकाल ना ट्रेंड हा जो शब्द आहे तो फारच ट्रेंडिंग आहे. म्हणजे की एखादा ट्रेंड असा आहे की तो चेहरा किती जण फॉलो करतायत आणि त्याचा एक आता आकडा आला आहे. पूर्वी कसं असायचं की अमिताभ बच्चनजींना किती जण फॉलो करतायत किंवा त्यांचे किती प्रेक्षक आहेत ह्याचा आकडा कोण मोजायला नाही गेलं. टँजिबल नव्हतं ग. म्हणजे हे कुणीतरी मोजमाप करावं, मोजमाप असावं असं काहीच नव्हतं. बट नाव गोष्ट चेंज झालेली आहे की फॉलोअर्स बघतात तुमचे किती आहेत. बाय टचवूड, बाय लकीली की माझे चांगले फॉलोअर्स आहेत. प्रेक्षकांनी मला माझे फेसबुकला 1 मिलियन आहेत. मग तुला हिरोईनचा रोल मिळाला पाहिजे. मी पण तेच म्हणते मला मिळालं पाहिजे. मला मिळाला. तुझा सिनेमा रिलीज झाला तर तुला 1 मिलियन लोक बघणारच. हो. आणि मराठी सिनेमाला आपण म्हणतो प्रेक्षक नाही. प्रेक्षक आहे ना, नक्की आहे प्रेक्षक. आणि प्रेक्षकांवरती आपण नाही म्हणजे असं सोडून देऊ शकत की प्रेक्षक नाही. प्रेक्षक आहे आणि प्रत्येक प्रेक्षक बघतोय मराठी इंडस्ट्रीला, मराठी कलाकारांना. आणि मराठी प्रेक्षक खूप प्रेम देतो मराठी इंडस्ट्रीला. फक्त आपण एक कलाकार म्हणून किंवा एक इंडस्ट्री म्हणून प्रेक्षकांना खूप काही चांगलं द्यायला पाहिजे असं मला वाटतं. सो फेसबुक 1 मिलियन आहेत. त्याच्यानंतर यूट्यूबला माझे 6,50,000 आहेत. इन्स्टाचे माझ्याकडे आत्ता सध्याला 5,20,000 आहेत. मग काय. आणि काही जास्त प्रेम करणारी लोक आहेत ना माझ्यावरती, ज्यांनी माझे फॅन पेजेस आहेत ते म्हणजे ॲज युजल इंस्टाग्रामचे सगळे मिळून 1 मिलियनच्या आसपास तर आहेत. पण मग असं आहे का मराठी सिनेमाला हिरोईन अशा प्रकारची लागते असं काय आहे का? मला तो पडलेला क्वेश्चन आहेच पहिल्यापासून की म्हणजे कलाकार त्या प्रश्नात असतो ना, इच्छा तर संपत नाहीत. मला असं वाटतं की येस आय एम अ हिरोईन आणि मी आहे. हो. आणि ते फक्त आता प्रूफ करायचं राहिलं आहे आणि तो एक चान्स मिळणं फार गरजेचं आहे. ती अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी तर गाजवणारच, हे तर मला माहिती आहे ऑलरेडी. फक्त या अपॉर्च्युनिटीच्या शोधात आहे. पण तो प्रश्न असा आहे की काय हवं आहे नक्की. म्हणजे एक हिरोईन म्हणून तुमच्यामध्ये कुठल्या क्वालिटीज हवं आहे. तुम्ही एक अभिनय छान करायला पाहिजे,
डान्स बरं. तर तुला येतो. डान्स यायला पाहिजे. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स कसा दिसतोय, कसा असायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. टेक्निकल नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला ते टेक्निकल नॉलेज येतं हळूहळू आणि तुम्ही स्वतःही ते एक्सपांड करत असता. तुमचं वोकॅब, तुमचा शब्दकोश खूप सुंदर असायला पाहिजे आणि तुमचं दिसणं. आता दिसण्यामध्ये मला कळत नाही की काय इम्पॉर्टंट आहे. 2 डोळे पाहिजेत, 1 नाक पाहिजे, 1 ओठ पाहिजे, केस सुंदर पाहिजेत, तुमची स्माईल छान पाहिजे, तुमचा आवाज फार चांगला पाहिजे, ज्या कॅरेक्टरप्रमाणे तुम्हाला ढालता आलं पाहिजे स्वतःला त्याच्यामध्ये. मग काय म्हणजे मी नाही. आत्ता फार फॅशनेबल दिसते, पण माझे काही फोटोज बघितले तर तुम्ही अरे केवढी रॉ दिसतेस याच्यामध्ये. पण मी ती दिसली पाहिजे. मी नऊवारीमध्ये मी नऊवारीसारखी ती ती एक छान बाई पण माझ्यामध्ये दिसलं पाहिजे. मी जेव्हा एखाद्या 2 वेण्या घालून बसते तर मी छोटी मुलगी पण दिसली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कलाकारामध्ये म्हणजे हव्यात. फक्त कारण ऍक्टिंग असून उपयोग नाही. नाही, हे सगळं गोष्ट हवं आहे. कलाकार, कलेला खूप सारे आकार आहेत ना. ह्या सगळ्या आकारांमध्ये कलाकाराला बसायला पाहिजे आणि त्याचे प्रयत्न हे नेहमी करत राहायला पाहिजे कलाकारांनी आणि मला असं वाटतं की ते मी करते आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.